विविध कला आविष्कारांना सातत्याने प्राधान्य कला आविष्कारात सहभागी झालेले दिसते आहे। अलीकडच्या काळात टेलिव्हिजन आणि मोबाईल सारख्या माध्यमांनी तरुण पिढीला विळखा घातलेला आहे, तरी पण मोठ्या संख्येने तरुण वर्ग आदर स्वागत करता करता साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा अशा प्रकारचं वाक्य उच्चारलं गेलं। परंतु रामायण काळात दिवाळी होतीच नाही हो, तर भगवान गोपाल कृष्णानं नरकासुराचा वध केला त्या दिवसापासून दिवाळी उत्सव नावारूपाला आला, बरोबर आहे ना। त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे, त्याच्यासाठी आपलं वाचन पाहिजे। ज्यावेळी आपल्या संस्कृतीचा आपल्याकडे पूर्ण गाढा अभ्यास असतो, त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होतं आणि आपण सादरीकरण चांगलं करू शकतो। कारण आशय आपल्याकडे कथानकाचा असला तर परीक्षक ज्यावेळी परीक्षण करत असतात त्यावेळी संपूर्ण सगळ्या बाजू पाहूनच त्याचं परीक्षण केलं जातं। स्पर्धा म्हटल्यानंतर हार जीत आली, प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी परीक्षण केलं जातं। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे स्पर्धेमध्ये जो विजयी होणार तो संघ त्याने दर्जेदार सादरीकरण केलेलं असतं, परंतु पराभूत संघ जर नसले तर तो विजेता होऊ शकत नाही। त्यामुळे स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघानं माझं काय चुकलं असं जर विचारलं तर पुढच्या दृष्टिकोनातून त्याला या ठिकाणी बाजारपेठ मित्रमंडळाच्या युवकांनी या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, परंतु त्यांनी या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतलेला नाहीये। कारण स्पर्धा म्हटल्यानंतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, तारेवरची कसरत असते ती, आणि या ठिकाणी स्पर्धेमध्ये कुठे गालबोट लागू नये, अनुचित प्रकार घडू नये, सर्व सांगितलेने त्याची सांगता व्हावी अशा दृष्टिकोनातून या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभागीचं पद्धत झालेलं नाहीये बाजारपेठ मित्रमंडळ कुडाळचं। तरी पण त्यांचा उत्साह वाखणण्याजोगा आहे, कारण हे सर्व युवक या ठिकाणी एकत्रित येऊन अशा प्रकारचं धाडस या ठिकाणी करतायत। या ठिकाणी अजून काही पद्धत या ठिकाणी म्हणजे संघ या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छितात आणि उपस्थित असतील अशा संघांनी आपल्या नावाची नोंदणी करून घ्यायची आहे। शेवटची 15 मिनिटं या ठिकाणी बाकी आहे। या 15 मिनिटांमध्ये जर एखादा संघ आला या ठिकाणी तर त्या संघाचं नाव नोंदवून या ठिकाणी